चीनी संसाधनांवर कमीत कमी अवलंबून राहण्याचं धोरण संरक्षण मंत्रालयानं बनवलंय। ड्रोनसाठी लागणाऱ्या चीनी बनावटीच्या उपकरणातून डेटा ट्रान्सफर होण्याची भीती असल्यानं चीनी संसाधनांचा वापर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनं विद्यार्थ्यांना राजकीय चर्चा आणि आंदोलनात सहभागी होण्यास बंदी घातली। या नियमावलीचं उल्लंघन केल्यास विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून संबंधित विद्यार्थ्यांचं निलंबनही होऊ शकतं। बडोदा JNPT महामार्गावर बदलापूर ते पनवेल असा 4.25 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात आलाय। या बोगद्याचं काम अवघ्या 15 महिन्यात पूर्ण झालंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वेगवान कामाचं कौतुक केलंय। मेट्रो 3 प्रकल्पाच्या बांधकामासाठी तोडलेल्या 3093 झाडांपैकी केवळ 724 झाडांचं पुनर्रोपण करण्यात आलंय। वारंवार आदेश देऊनही झाडांची पुनर्रोपण न झाल्यानं उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। वांद्रे कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी MMRDA पॉट टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या प्रकल्पासाठी हैदराबाद येथील साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निविदा मंजूर झाली आहे। मुंबईत पॉक्सो कायद्याअंतर्गत 12 दिवसात 121 गुन्हे दाखल झालेत। अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटना अधिक संवेदनशीलतेने हाताळून तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेत। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2000 घरांच्या सोडतीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। यामुळे म्हाडाकडून 7 किंवा 8 ऑक्टोबर रोजी सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे। अमरावतीच्या बेळघाटात आदिवासींचा डोलारा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। झुल्यावर बसत आदिवासींनी गाणी गात ढोलकी आणि बासरीच्या तालावर नृत्य केलंय। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पदं 2022 पासून रिक्त आहे। ही पदं अद्याप रिक्त का अशी विचारणा करून राज्य सरकारला त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत। मध्य रेल्वे प्रशासनातर्फे 18 होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली आहे। रेल्वे प्रशासनातर्फे 4 होर्डिंग्स हटवण्यात आले तर 14 होर्डिंग्सची उंची कमी करण्यात आल्याची माहिती आहे। सेबीच्या अध्यक्ष माधवीपुरी बुच यांच्या विरोधात गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे। सेबीतील वातावरण गढूळ झाल्याचा आरोप वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अध्यक्षांवर केलाय। सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या भाजपा आमदार विजयकुमार देशमुखांविरोधात आक्रमक झाली। तसंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील काँग्रेसकडून उड्डाणपुलासाठी खोटे आश्वासन दिल्यानं गाजर दाखवत आंदोलन करण्यात आलंय। भारतातून अमेरिकेसाठी 8606 टन साखर निर्यातीला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली। यामुळे आता साखर उद्योगाला फायदा होणार असून निर्यात परवाना पुढील वर्षासाठी आहे। पैठण तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कपाशीच्या शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। तर पैठण तालुक्यामध्ये आता मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कपाशीच्या शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। देशात सध्या मुसळधार पाऊस पडत असला तरीही 11% भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली। यामध्ये UP, हरियाणा, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांच्या बहुतेक जिल्ह्यांचा समावेश आहे। मालेगावच्या सावता गणेश मंडळाच्या मानाच्या महागणपतीचा भव्य आगमन सोहळा पार पडलाय। 11 विविध सांस्कृतिक पथकानं बाप्पाच्या 22 फूट उंच मूर्तीचं स्वागत केलंय। मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत। गणेश मंडप उभारणी करताना खड्डे न खोदण्याचे आदेश देत खड्डे खोदले तर प्रति खड्डा 2000 रुपये दंड बसेल अशा सूचना केल्या आहेत। ठाण्याच्या कळव्यामध्ये शांतीधाम इमारतीच्या खोलीत POP सिलिंग कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नसून घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान दाखल झालेत। उल्हासनगरमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 65% अधिक बस सेवा बंद राहिल्या आहेत। या संपामुळे एसटी महामंडळाचे सुमारे 9,37,000 रुपयांचे उत्पन्न बुडाले। वसई विरारमध्ये राहणाऱ्या कोकणातील गणेश भक्तांसाठी मोफत बस आज रवाना करण्यात आली आहे।
तसंच गणेशोत्सवासाठी विरारहून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अनेक बसेस सोडण्यात आल्या. वाशिमच्या नागाठाणा येथे वाढदिवसानिमित्त तलवारीनं केक कापून सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. यामुळे श्रीदेवी पाटील ठाणेदारांनी आरोपींवर धडाकेबाज कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील नायगाव तलावाच्या भिंतीला भगदाड पडलंय. माती ढासळू लागल्यानं तलावातील पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा खटाटोप सुरू आहे. जळगाव तालुक्यातील कानळदा येथे मनुमाता यात्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय. यात्रोत्सवाला प्रसंगी परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आदिवासी समाजाकडून विभागस्तरीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. राज्यभरातील आदिवासी समाज बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी त्याचबरोबर अन्यायासंदर्भात वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलाय. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 61 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलंय. कतार एअरवेजच्या फ्लाईटनं दोहाहून नागपूरला आलेल्या 2 प्रवाशांवर एअर इंटेलिजन्स युनिटनं कारवाई केली आहे. अमरावती जिल्ह्यातील एसटीच्या संपामुळे 2 दिवसात 17 कोटींचा फटका बसलाय. आजपासून अमरावती जिल्ह्यातील 8ही आगारातील बस सेवा सुरळीत सुरू आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.